आजच्या या क्लासमध्ये सर्वांचं स्वागत. आज या ठिकाणी आपण भारत देशाचे नकाशे आहेत, त्या नकाशासंदर्भात काही माहिती मिळवणार आहोत. अ, त्या नकाशामध्ये मग भारत देशातील काही पिकं असतील, भारत देशाची भूरचना असेल, या संदर्भात नकाशे आहेत. त्या नकाशा वाचन आपण गेल्याच पाठामध्ये शिकलेलो आहे. आज देखील आपणाला अ, जे काही नकाशे आहेत, त्या नकाशामधील माहिती आपण पाहून ते नकाशामध्ये काय करायचे आहे, शोधायचे आहे. आपला जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात, प्राणी आढळतात, पक्षी आढळतात. म्हणजे प्राणी, पक्षी, वनस्पती यामध्ये काय आहे, विविधता आहे. वन प्रदेश म्हणजे जंगली प्रदेशात गेलो, तर ते आपल्याला सहज पाहता येते. ही विविधता आपण काय केली पाहिजे, जपली पाहिजे. त्यानंतर भारताचे वर्णन नकाशाद्वारे या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहे. भारतात असणारी भूरूपे असतील, जलरूपे असतील, ती पाहायची आहेत. भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा बोलली जाते. वेगवेगळा पेहराव केला जातो. वेगवेगळे सण उत्सव साजरे केले जातात. भारत देशाची अशी वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. आणि भारत देशामध्ये असणारी कृषी उत्पादने, वाहतुकीचे मार्ग यांची ओळख देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. आता या ठिकाणी आपणाला एक नकाशा दिसत आहे. या नकाशाचं शीर्षक आहे भारत प्रमुख नद्या. आता हा नकाशा आहे. या नकाशामध्ये भारत देशातील ज्या नद्या आहेत, त्या नद्याचा उगम आणि उगम पावल्यानंतर त्या अ, महासागरास कोणकोणत्या ठिकाणी कशा मिळाल्या आहेत, समुद्रास, तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी सुरुवातीला जी सिंधू नदी आहे, त्या सिंधू नदीचा उगम झालेला आहे आणि ते सिंधू नदीचा उगम झाल्यानंतर असे ते पुढे-पुढे जात, ते पुढे असे पाकिस्तानमध्ये गेलेले आहे. पाकिस्तानमध्ये त्याला परत हिमालय पर्वतातून अनेक नद्या त्या ठिकाणी सिंधू नदीला मिळालेल्या आहेत. म्हणजे सिंधू नदी ही मुख्य नदी आहे आणि नंतर त्या तिच्या काय आहेत, उपनद्या आहेत. त्याचबरोबर सतलज नदी आहे, गंगा नदी आहे. गंगा नदी देखील हिमाचल या ठिकाणी ती उगम पावलेली आहे. हिमालय पर्वतच आहे आणि तिथून ही नदी पुढे-पुढे वाहत गेलेली आहे. त्या नदीला देखील अनेक उपनद्या मिळालेल्या आहेत आणि पुढे ही नदी गंगा नदी ही आपल्या भारत देशाची मोठी नदी आहे आणि ही नदी पुढे या ठिकाणी आपल्याला मग बंगालचा उपसागर आहे. या बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी ती समुद्रास मिळालेली आहे. अशा रीतीने या ठिकाणी नदीचा उगम दिसतो. त्याच्यानंतर या नकाशामध्ये आपणाला नद्या पाहायला मिळतात. आपण कृष्णा नदी पाहूया. आपल्या सांगली जिल्ह्यातून गेलेली कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीचा उगम सह्याद्री पर्वत दिसतो त्या ठिकाणी झालेला आहे. तिला देखील काही उपनद्या आहेत. पुढे-पुढे ती वाहत कृष्णा नदी काय झालेली आहे, गेलेली आहे. आणि तिला परत भीमा नदी, पंचगंगा नदी अशा नद्या तिला येऊन मिळतात. आणि पुढे ती कृष्णा नदी पुढे गेल्यानंतर इकडे बंगालचा उपसागर म्हणजे हा दिसतो जो हा बंगालचा उपसागर आहे. तर त्या बंगालच्या उपसागरामध्ये ते काय आलेलं आहे, पुढं मिळालेले आहे. आपल्याच महाराष्ट्रातील आणखी एक महत्त्वाची नदी म्हणजे गोदावरी. गोदावरीचा उगम देखील या ठिकाणी झालेला आहे आणि तिथून ती पुढे-पुढे काय झालेले आहे, वाहत पुढे गेलेले आहे आणि ते देखील बंगालच्या उपसागरात मिळालेले आहे. काही नद्या बंगालच्या उपसागराला मिळालेल्या आहेत, तर काही नद्या अरबी समुद्रात देखील मिळालेल्या आहेत. कोकणातील ज्या नद्या आहेत, त्या नद्या अरबी समुद्राला मिळालेल्या आहेत. तर हा जो नकाशा आहे, या नकाशामध्ये आपण नद्या पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर जे काही पर्वत आहेत, त्या पर्वतांची नावं लिहून काढायची आहेत. त्याच्यानंतर पठारी प्रदेश आहेत. पठारी प्रदेशांची नावं लिहून काढायचे. दख्खनचे पठार आहे. त्याच्यानंतर पर्वतामध्ये आरवली पर्वत आहे, सातपुडा पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे. ही पर्वतांची नावं आहेत. सह्याद्री पर्वत आहे आणि समुद्रकिनारा देखील आपला भारत देशाला लाभलेला आहे. मग पूर्व किनारपट्टी आहे, पश्चिम किनारपट्टी आहे.
तर अशा रीतीनं या नकाशावरती जे काही आपणाला प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही काय करा, सोडवा. स्वतःच तुम्ही याच्यावरून नावं लिहून काढायची. नद्यांची नावे लिहा, त्याच्यानंतर पर्वतांची नावे लिहा आणि प्रदेशांची नावे लिहा, पठारांची नावे लिहा. त्याच्यानंतर पुढच्या पानावरती ज्यावेळी आपण कोणताही नकाशा ओपन करतो, त्यावेळेला त्या नकाशाचं शीर्षक पहिल्यांदा बघायचं. या ठिकाणी भारत प्राकृतिक हे या नकाशाचं नाव आहे. तर या नकाशामध्ये काय आहे? तर आपला जो भारत देश आहे, या भारत देशाची जमिनीची उंची प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. काही ठिकाणी सपाट प्रदेश आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी खोलगट भाग आहे. काही ठिकाणी पर्वत आहेत, काही ठिकाणी डोंगर आहे, नदी आहे, दरी आहे. अ, तर अशा रीतीने वेगवेगळा प्रदेश आपल्याला या भारत देशामध्ये पाहायला मिळतो. हा जो नकाशा दिलेला आहे, या नकाशामध्ये आपणाला वेगवेगळ्या प्रकारचे रंग दिसत आहेत. हे रंग जे आहेत, हे रंग आपणाला काही माहिती दाखवतात. गेल्या पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे, की समुद्र सपाटी म्हणजे त्याचे 0 अंतर असतं. 0 मीटर अंतर त्याचं. मग शून्यापासून हे अंतर वाढत गेलेलं आहे. शून्यापासून मग उंची वाढत गेलेली आहे. जमीन उंच झाली. ज्या ठिकाणी हिरवा कलर दिसतोय, तो 150 मीटरपर्यंत उंची आहे. म्हणजे समुद्र किनाऱ्याला लागून जी जमीन आहे भारत देशाची, तिथे काय आहे, तिथं उंची वाढत गेलेली आहे. त्याच्यानंतर पिवळी जमीन जी दिसते, पिवळा-पिवळा रंग जो दिसतो, त्याची उंची 200 आहे. त्याच्यानंतर नारंगी झालेला आहे 600. त्याच्यानंतर तिरप्या रेषेचा झालेला आहे तो 1000 उंची झालेली आहे. आणि आपल्या भारत देशाची जास्तीत जास्त उंची 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. 8000 मीटरपेक्षा जास्त उंची. मग तो प्रदेश देखील आपल्या भारत देशामध्ये आहे. परीक्षेत आपल्या प्रश्न येतो, की सर्वात जास्त उंचीचे किती आहे भारत देशामध्ये सर्वात जास्त जमिनीची उंची समुद्रसपाटीपासून? तर समुद्रसपाटीपासून 8000 उंच मीटर इतकं उंच आहे. आपला मग काही प्रदेश आहे तो. तर त्याच्यानंतर भारत देशाच्या पूर्वेला पाहतो, त्यावेळी आपल्याला बंगालचा उपसागर दिसतो. पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. तर अशा रीतीने आपल्या भारत देशामध्ये विविध नद्या आहेत, पर्वत आहेत, पठार आहेत, मैदाने आहेत, बेटे आहेत. ह्या सर्व गोष्टींनी आपला भारत देश नटलेला आहे. हा जो आपला भारत देश आहे, या भारतीय भूखंडाच्या 3 दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास भारतीय द्वीपकल्प म्हणतात. तिन्ही बाजूने पाणी आणि जमिनीचा निमुळता होणारा भाग याला द्वीपकल्प असे म्हणतात. आपल्या भारत देशामध्ये उत्तरेला हिमालयासारखा उंच पर्वतरांग तयार झालेले आहे. आपल्या भारत देशामध्ये वने आहेत, मैदाने आहेत, वाळवंटे आहेत आणि समुद्र सपाटीपासून उंचीचा फरक हा 8000 मीटरपेक्षा जास्त आहे. पहा म्हणूनच भारताच्या हवामानामध्ये विविधता आढळते. या विविधतेमुळेच प्राणी, वनस्पती व पक्ष्यांमधील विविधता मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळत असते. पीक पाण्यामध्ये देखील भारत देशामध्ये विविधता आढळते. उत्तर भारतामध्ये गहू पिकतो. या ठिकाणी उत्तर भारत. आता आपण हा भारत देश पाहिला तर इकडे पूर्व भारत, पश्चिम भारत, खाली दक्षिण भारत, वरती उत्तर भारत. उत्तर भारतामध्ये गहू हे प्रमुख पीक आहे. तर किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये भात हे पीक आहे. किनारपट्टीचा म्हणजे बंगालचा उपसागर, त्याच्या बाजूने हा हिरवा दिसणारा आणि इकडे अरबी समुद्र, त्याच्या बाजूने हा हिरवा दिसणारा भाग. याला किनारपट्टीचा प्रदेश म्हणतात. इथे दिलेलं आहे बघा, किनारपट्टी, किनारा. हा इकडचा किनारा आणि एके ठिकाणी पश्चिमेचा किनारा. तर किनारपट्टीचा प्रदेश जो आहे, त्या ठिकाणी भाताचे पीक जास्त प्रमाणात येते. तर मध्य भारतामध्ये म्हणजे मधला भारत या दरम्यानचा जो भारत आहे, तर या मध्य भारतामध्ये मात्र ज्वारीचे पीक मध्य भारतामध्ये ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात येते. तर अशा रीतीनं भारत देशामध्ये वेगवेगळी पिकं पिकतात. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळी पिके येतात. मग त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे जीवनमान आढळते. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या चालीरीती आढळतात.
वेगवेगळ्या परंपरा आढळतात. वेगवेगळे लोकांचे जीवन आहे. लोकांची राहण्याची पद्धत, लोकांची बोलण्याची पद्धत, लोकांचे जे अन्न आहे, ते अन्नामध्ये देखील विविधता आढळते. वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. वेगवेगळे सण साजरे केले जातात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा पोशाख घातला जातो. तर अशा रीतीनं आपल्या भारत देशामध्ये विविधता आहे. पान क्रमांक 47 वरती हा नकाशा आहे आणि या नकाशाचे शीर्षक आहे, आपला देश भारत. कोणताही नकाशा पाहिला की प्रथम त्याची सूची बघायची सूची. सूचीमध्ये या नकाशामध्ये काय-काय आहे ते सर्व दिलेलं असतं. आता या ठिकाणी जी काळ्या-काळ्या, तुटक-तुटक रेषा आहेत, ती आंतरराष्ट्रीय सीमा आहे. म्हणजे आपले हे भारत देशाची आंतरराष्ट्रीय सीमा. त्याच्यानंतर आतमध्ये लाल-लाल रेषेनं दाखवलेली आहे, ती राज्यांची सीमा. आता या ठिकाणी हे महाराष्ट्र दिसते आपलं राज्य आहे. या महाराष्ट्र राज्याची ही सीमा आहे. महाराष्ट्र राज्याचे हे शेजारची पण राज्य या ठिकाणी दाखवलेले आहेत. संपूर्ण भारत देशामध्ये जी राज्य आहेत आणि त्या राज्यांच्या सीमा कशा आहेत ते आपणाला या ठिकाणी दिसत आहेत. हा नकाशा ज्यावेळी तुम्ही पाहाल त्यावेळेला या नकाशामध्ये जी राज्य आहेत आणि त्या राज्यांची राजधानी आहे, ती सर्व नावे तुम्ही लिहून घ्या. त्याच्यानंतर ही देशाची राजधानी या चिन्हाने दाखवलेली आहे. देशाची राजधानी आपल्या दिल्ली आहे. या ठिकाणी दिल्ली ही या चिन्हाने दाखवलेली आहे. म्हणजे आपला देश भारत आणि भारत देशाची ती राजधानी. त्याच्यानंतर त्याच्या खालचं जे चिन्ह आहे, ते घटक राज्यांची राजधानी. घटक राज्य, आता घटक राज्य आपलं महाराष्ट्र हे घटक राज्य आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा, छत्तीसगड, ओडिसा. तर ओडिसाची राजधानी भुवनेश्वर. जशी महाराष्ट्राची राजधानी मुंबई, तशी प्रत्येक घटक राज्याची राजधानी. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ, गुजरातची राजधानी गांधीनगर, उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ. तर अशा रीतीनं प्रत्येक राज्याची राजधानी या ठिकाणी दिलेली आहे. तुम्ही प्रत्येक राज्याचे नाव व राज्याची राजधानी लिहा. त्याच्यानंतर संघराज्य आहे. म्हणजे काही-काही राज्य संघराज्य आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी दीव दमण दिलेलं आहे. त्याच्यानंतर असे जी राज्य आहेत, दीव दमण ही संघराज्य आहेत. अंदमान निकोबार बेटे यांना संघराज्य म्हणतात. त्याच्यानंतर पुढे एक नकाशा आहे. त्या नकाशाचे जे शीर्षक आहे, त्याचं नाव आहे भारत, काही प्रमुख नगदी पिके व वाहतूक मार्ग. हा जो नकाशा आहे, या नकाशाची आपण सूची पहिल्यांदा पाहूया. कोणताही नकाशा आला की सूची बघायची. सूचीमध्ये आपल्याला सर्व समजते. या ठिकाणी जी नगदी पिके आहेत, ही नगदी पिके कोणकोणती आहेत? तर कॉफी, आंबा, केशर, लवंग, कांदा, सफरचंद, चहा, संत्री ही पिके आहेत आणि ही पिके आपल्या भारत देशामध्ये कोणकोणत्या ठिकाणी पिकतात, हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपणाला दररोज सकाळी सुरुवातीला चहा लागतो. मग आपणाला चहा भारत देशामध्ये चहा कुठे पिकतो? तर चहाचे चित्र कोणते आहे पाहूया आपण पहिल्यांदा. या ठिकाणी चहाचे हे चित्र दिसते. हे असे चहाचे चित्र आहे. मग हे चित्र आपल्या भारत देशामध्ये पाहूया कोणत्या ठिकाणी आहे. या ठिकाणी आपणाला चहाचं चित्र दिसते. मग हे कुठे पिकते? तर हे या ठिकाणी आसाम. आसाम हे राज्य आहे आणि आसाम राज्यामध्ये चहाचे पीक घेतले जाते. जर आपणाला चहा प्यायचा असेल आणि आपणाला जर चहा पावडर लागणार असेल, तर ती आपणाला आसामवरून येते. या ठिकाणी आपले हे महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र आणि या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी आपणाला तर संपूर्ण भारत देशासाठी या आसामवरून काय होत असतो, चहाचे पावडर मिळत असते. चहाचे उत्पादन त्या ठिकाणी होते. आपण या ठिकाणी आपला महाराष्ट्राचे पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये आंबा पिकतो आणि आंबा हा आपणाला इतर भारत देशामध्ये इतर ठिकाणी तो पाठवला जातो. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कांदा, हे कांद्याचे चित्र आहे. नाशिक, कांद्यासाठी प्रसिद्ध शहरं पण झाली त्या ठिकाणी. काही राज्ये प्रसिद्ध झाली त्या-त्या वस्तूसाठी. त्या-त्या वस्तूसाठी, त्या-त्या पिकासाठी
गावं प्रसिद्ध झाली, राज्ये प्रसिद्ध झाली, देश प्रसिद्ध झाला. तर या ठिकाणी आंबा आपण पाहिला, की कांदा पाहिला, नाशिकचा कांदा. तर नाशिकमध्ये कांदा पिकतो. या ठिकाणी आपणाला जर का सफरचंद खाऊ वाटतात. मग आपणाला सफरचंद कुठून मिळतात? तर या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये हिमाचल प्रदेश आहे, लडाख प्रदेश आहे. या प्रदेशामध्ये सफरचंद पिकते आणि तिथून काय होत असते, आपणाला ते मिळत असते. त्याच्यानंतर या ठिकाणी लोहमार्ग पण दाखवलेले आहेत, जलमार्ग दाखवलेले आहेत. हे मार्ग देखील कुठून कुठे जातात, हे देखील तुम्ही या ठिकाणी या नकाशामध्ये पाहू शकता, की या ठिकाणी आता मुंबई टू चेन्नई या ठिकाणी हा मार्ग दाखवलेला आहे. मुंबई टू चेन्नई हा मार्ग आहे. आता या ठिकाणी मार्ग कोणकोणत्या रेषेने वेगवेगळ्या रंगाच्या रेषा काढलेल्या आहेत या ठिकाणी. समजा काळ्या रेषेने आपल्याला राष्ट्रीय महामार्ग दाखवलेले आहेत. त्याच्यानंतर पिवळी आणि निळी रेषा असेल तर तो हवाई मार्ग आहे. टिंबाने दाखवलेला तो जलमार्ग आहे. तर अशा रीतीने हे मार्ग देखील दाखवलेले आहेत. उद्या तुम्ही काय करायचं आहे, कॉफी हे नाव लिहायचं आणि कॉफी कोणकोणत्या राज्यामध्ये पिकते, त्या राज्यांची नावे लिहायची. त्याच्यानंतर खाली आंबा लिहायचं. आंबा कोणकोणत्या राज्यामध्ये पिकतो, त्या राज्यांची नावे लिहायची. केशर, केशर पिकणाऱ्या राज्यांची नावे. लवंग, लवंग पिकणाऱ्या आता या ठिकाणी थोडीशी तुम्हाला माहिती देतो, की आपला जो भारत देश आहे, हा भारत हे एक लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. दिल्ली ही आपल्या भारताची राजधानी आहे. जर का क्षेत्रफळाच्या दृष्टीने पाहिले आपण, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे सर्वात मोठे राज्य आहे. या ठिकाणी दिसते हे जे राजस्थान आहे, हे आपल्या भारत देशामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राज्य आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला मध्य प्रदेश हे राज्य आहे आणि महाराष्ट्र हे 3 नंबरला राज्य आहे. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं राज्य राजस्थान. त्याच्यानंतर 2 नंबरला मध्य प्रदेश आणि 3 नंबरला महाराष्ट्र. हे मोठी राज्य आहेत. त्याच्यानंतर सर्वात छोटं राज्य गोवा. आपल्या भारत देशातील सर्वात छोटं राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणतं असेल, तर ते म्हणजे आहे गोवा. आपल्या भारत देशामध्ये विविध नुसार विविध पिके होत असतात. उत्पादनामध्ये देखील वेगळा फरक आढळतो. आपण बाजारातून, दुकानातून ह्या वस्तू आणत असतो. त्यामुळं आपल्याला माहीत नसतं ह्या वस्तू कुठे पिकतात, काय पिकतात. परंतु आता आपण नकाशाच्या मदतीने ती वस्तू कोणत्या ठिकाणी पिकते आणि मग ती रेल्वे मार्गाने येते, रस्त्याने येते, का जलमार्गाने येते, हे देखील आपणाला नकाशा वाचल्यानंतरच काय होत असते, समजत असते. आपला भारत देश आहे, हा भारत देशाच्या बंगालच्या उपसागरामध्ये देखील काही बेटे आहेत. त्यांना नाव आहे, की अंदमान आणि निकोबार बेटे. हे देखील भारताचीच बेटे आहेत. त्याच्यानंतर पश्चिमेला या ठिकाणी समुद्रामध्ये असणारी ही लक्षद्वीप बेटे आहेत. म्हणजे अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे ही देखील भारताचीच आहेत. आपला जो भारत देश आहे, तो भारत देश वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेला आहे. काही ठिकाणी आपला भूप्रदेश पाहायला गेलो आपण, तर आपल्याला अशा पद्धतीचा वन प्रदेश दिसतो. सगळीकडे जंगल दिसते आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतात त्यामध्ये. त्याच्यानंतर काही भाग भारत देशामध्ये वाळवंटी प्रदेश आहे. फक्त वाळू आहे सगळीकडे आणि वाळवंटी प्रदेशामधील उंट हा प्राणी पाळला जातो वाळवंटी प्रदेशामध्ये. तर अशा रीतीने वाळवंटी प्रदेश पण आहे. त्याच्यानंतर हा जो आहे तो मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेश म्हणजे सगळीकडे मैदान असतो मैदान. सगळीकडे सपाट जमीन असते समोर. खूप दूरवरून पाहिलं तर आपणाला संपूर्णपणे सपाट जमीन दिसते. त्याच्यानंतर हा आहे तो पर्वतीय प्रदेश. आपल्या भारत देशामध्ये पर्वतीय प्रदेश आहेत. आपण यापूर्वीच्या नकाशामध्येच पाहिलं, की आपल्या भारत देशामध्ये कोणकोणते पर्वत प्रदेश आहेत. तर हिमालय पर्वत आहे, आरवली पर्वत आहे, विंध्य पर्वत आहे, सह्याद्री पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे. अशा रीतीनं पर्वतांचा प्रदेश देखील आहे. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणी दलदलीचा पण प्रदेश आहे.
दलदलीचा प्रदेश म्हणजे काय? तर त्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं आणि दलदल तयार झालेली असते. पाणी साचून. ते पाणी जमिनीमध्ये मुरत नाही आणि त्यामुळे सगळा चिखलयुक्त झालेला असतो. चिखल असतो, पाणी असते, त्यामुळे सगळी दलदल झालेली असते.